नाशिकमध्ये 70 वर्षीय वृद्धाकडून त्याच्याच घरात असलेल्या केअरटेकर असलेल्या महिलेच्या नातीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेने एकच खळबळ उडाली असून मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत कल्पतरू नगर अशोक मार्ग येथे राहणाऱ्या संशयित 70 वर्षीय सूर्यकांत वाघ उर्फ अण्णा या नराधम वृद्धाने त्याच्याच घरी कामाला असणाऱ्या केअरटेकर वृद्धेच्या 15 वर्षीय नातीवर लैंगिक अत्याचार केला। घरातील एका बंद खोलीत पीडित अल्पवयीन मुलीला नेऊन तिचे तोंड दाबून अत्याचार करण्यात आला। या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पंचवटी भागात राहणारी पीडित मुलगी आणि तिची आजी मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात। पीडितेची आजी ही संशयित वृद्ध वाघ याच्या घरी केअरटेकर म्हणून काम करत होती। याच काळात संशयित सूर्यकांत वाघ याने पीडित मुलीला एका खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केले, तसंच नंतर तिला धमकीही दिली। या धाकामुळे पीडितेने प्रदीर्घ काळ हे भयानक वास्तव कोणालाही सांगितलं नाही। घाबरलेल्या पीडित अल्पवयीन मुलीने अखेर प्रकरणाला वाच्यता फोडली आणि मुंबई नाका पोलिसांमध्ये याबाबत तक्रार दाखल केली। पीडितेने दिलेल्या फिर्यादीहून मुंबई नाका पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यासोबतच नाशिकच्या इंदिरानगर आणि अंबड पोलीस ठाणे हद्दीत देखील अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटनांबाबत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। इंदिरानगर परिसरातील धोंगडेनगर, आनंदनगर, नाशिक येथे सुनील कुमार लालदा प्रसाद यादव वय वर्ष 36 या नराधमाने 14 मे रोजी 1 वाजेच्या सुमारास परिसरातील एका मंडपामागे अल्पवयीन मुलीला घेऊन जाऊन तिचा विनयभंग करण्यात आला। त्यानंतर पीडित मुलीने तिच्या घरच्यांना सर्व प्रकार सांगितला। तिच्या घरच्यांनी दिलेल्या फिर्यादीहून नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नाशिक प्रतिनिधी, मराठी एस न्यूज।